एक निसर्ग कवी शहराच्या सौंदर्याने इतकं कसा काय भारावून जाऊ शकतो? आज आपण विल्यम वर्ड्सवर्थच्या अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज या प्रसिद्ध कवितेमागचं हेच रहस्य उलगडून पाहणार आहोत. चला तर मग या एका अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार होऊया. विचार करा, कवितेची सुरुवातच इतक्या ठाम विधानाने होतीये. कवी सरळ सरळ म्हणतोय की जे दृश्य त्याच्या डोळ्यासमोर आहे ना, त्यापेक्षा सुंदर या पृथ्वीतलावर दुसरं काहीही असूच शकत नाही. केवढा मोठा दावा आहे हा! मग साहजिकच प्रश्न पडतो की असं नेमकं काय होतं त्या दृश्यात? लंडनसारख्या गजबजलेल्या धुऱ्याच्या शहरात असं काय दिसलं असेल ज्याने निसर्गाच्या या उपासकाला अक्षरशः मंत्रमुग्ध करून टाकलं? आणि गंमत तर इथेच आहे. आपण बोलतोय विल्यम वर्ड्सवर्थबद्दल, जे त्यांच्या निसर्ग कवितांसाठी ओळखले जातात. ज्यांनी आपलं आयुष्य निसर्गाचं सौंदर्य शब्दात मांडण्यात घालवलं, तोच कवी आज चक्क औद्योगिक क्रांतीच्या केंद्रस्थानी असलेल्या लंडन शहराचं गुणगान गातोय. हा विरोधाभासच या कवितेला अजून खास बनवतो. जरा कल्पना करा, पहाटेची वेळ आहे, सूर्य नुकताच उगवतोय आणि विल्यम वर्ड्सवर्थ लंडनच्या वेस्टमिन्स्टर ब्रिजवर उभे आहेत. शहराची ती नेहमीची धावपळ, तो गोंगाट, तो धूर, यातलं काहीही नाही. फक्त एक अथांग शांतता आणि समोर पसरलेलं एक विलक्षण दृश्य. वर्ड्सवर्थ इथे एक कमाल कल्पना वापरतात. ते म्हणतात, या शांत, निद्रिस्त शहराने जणू काही सकाळच्या सौंदर्याचं वस्त्रच परिधान केले आहे. म्हणजे बघा, धावपळीच्या शहराची ही एक पूर्णपणे वेगळी, नाजूक आणि शांत ओळख ते आपल्यासमोर ठेवतात. चला, आता वर्ड्सवर्थच्या नजरेतूनच पाहूया की हे दृश्य नक्की कसं दिसत होतं. ते फक्त सुंदर म्हणून थांबत नाहीत, तर ते आपल्याला त्या सौंदर्याच्या प्रत्येक तपशिलात घेऊन जातात. बघा, त्यांच्या नजरेसमोर थेम्स नदीतील जहाजं आहेत, लंडनचे उंच मनोरे आहेत आणि चर्चचे भव्य घुमट पसरलेले आहेत. नजर अजून पुढे सरकते आणि मग दिसतात शांतपणे उभी असलेली थिएटर्स आणि मंदिरं, जी दिवसा माणसांच्या गर्दीने आणि उत्साहाने भरलेली असतात, तीच आता कशी शांत आहेत. आणि या सगळ्याला अजून सुंदर काय बनवतंय, तर ती सकाळची स्वच्छ, धूरविरहित हवा. त्या काळात लंडनसाठी ही खरंच एक दुर्मिळ गोष्ट होती. आणि याच स्वच्छ हवेमुळे प्रत्येक इमारत, प्रत्येक वास्तू सकाळच्या सोनेरी किरणांमध्ये न्हाऊन निघाल्यासारखी तेजस्वी आणि चमकदार दिसतीये. पण हे फक्त डोळ्यांना दिसणारं सौंदर्य नाहीये. या दृश्याचा कवीच्या मनावर एक खोलवर परिणाम होतोय. हा अनुभव फक्त पाहण्याचा नाहीये, तर तो आतून, मनातून अनुभवण्याचा आहे. वर्ड्सवर्थ स्वतःच कबूल करतात की अशी खोल, मनाला भिडणारी शांतता त्यांनी याआधी कधीही कुठेही अनुभवली नव्हती. आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण निसर्गाच्या कुशीत वाढलेल्या या कवीला ती शांतता निसर्गात नाही, तर एका शहरात सापडतेय. तर मग ही जादू घडते तरी कशी? हे फक्त सुंदर शब्द वापरून होत नाही. यामागे वर्ड्सवर्थचं काव्य कौशल्य आहे. चला, आपण जरा खोलात शिरून बघूया की त्यांनी ही किमया साधली तरी कशी. या कवितेची खरी ताकद आहे एका अलंकारात. तो म्हणजे चेतन गुणोक्ती. सोप्या भाषेत सांगायचं तर निर्जीव वस्तूंना जिवंत करणं, त्यांना मानवी भावना आणि कृती देणं. वर्ड्सवर्थ हेच तंत्र वापरून संपूर्ण लंडन शहराला एक जिवंत अस्तित्व देतात. जसं की नदी कुणाच्याही नियंत्रणाशिवाय आपल्या इच्छेनुसार वाहते आहे. शहरातील घरं जणू काही झोपलेली आहेत आणि शहराने स्वतः सकाळचं वस्त्र परिधान केलं आहे. या कल्पनांमुळे शहर निर्जीव राहत नाही, तर ते एक शांतपणे श्वास घेणारं जिवंत अस्तित्व बनतं. ही कविता पेट्रार्कन सोनेट नावाच्या एका विशिष्ट काव्यप्रकारात आहे. म्हणजे बघा, यात एक ठरलेली रचना असते. पहिल्या 8 ओळींमध्ये कवी एक चित्र उभं करतो आणि शेवटच्या 6 ओळींमध्ये त्या चित्राचा त्याच्या मनावर काय परिणाम झाला हे तो सांगतो. या रचनेमुळेच कवितेतील विचारांना एक सुंदर संतुलन आणि खोली मिळते. आता येऊया कवितेच्या कळसाकडे, त्या शेवटच्या प्रतिमेकडे, जी मनात घर करून राहते. ही एकच प्रतिमा म्हणजे जणू संपूर्ण कवितेचा आत्मा आहे. ते विशाल हृदय. हे हृदय म्हणजे लंडन शहरात राहणारे लाखो लोक, त्यांची स्वप्न, त्यांची धावपळ, त्यांचा उत्साह, सगळं काही. आणि या क्षणी ते सगळं काही शांत आहे, निश्चल आहे. जणू काही एका महाकाय शक्तीने क्षणभर विश्राम घेतला आहे. मग याचा अर्थ काय? शहराचं हे विशाल हृदय जेव्हा शांत होतं, तेव्हा आपल्याला काय दिसतं?
दिवसाच्या गोंगाटाआधीची ती क्षणिक शांतता की त्या धावपळीच्या आत दडलेलं खरं न दिसणारं सौंदर्य. वर्ड्सवर्थ आपल्याला याच विचारात सोडून जातात. आणि कदाचित हेच या कवितेचं यश आहे, एका क्षणात अनंत काळाचं दर्शन घडवणं.